हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। नवरात्री कलर सिरीज बघतोय आपण आणि 8व्या दिवशी कलर आहे गुलाबी कलर। गुलाबी कलर हा सगळ्यांच्याच आवडीचा कलर आहे। मग यामध्ये कुठलीही शेड असू दे, लाईट असू दे किंवा डार्क, ब्राईट असू दे किंवा डल, गुलाबी कलर मधल्या सगळ्या शेड्स खूप सुंदर आणि उठावदार दिसतात। तर तुम्ही जर नवरात्रीसाठी पिंक कलर साडी नेसणार असाल तर त्यावरती कॉन्ट्रास्ट मध्ये कुठला ब्लाउज घालायचा हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हल्ली साडीवर मॅचिंग ब्लाउजच असायला पाहिजे असं काही नाही। कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी ब्लाउजची सध्या खूप क्रेज आहे, पण बऱ्याचदा अशा विरोधी रंगाच्या साडी ब्लाउजची निवड करताना कोणत्या साडीवर कोणत्या रंगाचं ब्लाउज घालावं हे लक्षात येत नाही। आता इथे पिंक कलर म्हणजे खूप सुंदर कलर आहे, फेस्टिव्ह कलर आहे। तर त्यासोबत तुम्ही जर बेबी पिंक कलर असेल तर असा पोपटी ग्रीन कलर घालू शकता। तसेच जर राणी पिंक कलर असेल तर त्याबरोबर थोडेसे डार्क कलर वापरा, म्हणजे ग्रीन कलर तुम्ही ब्लाउज घालू शकता। पार्टीवेअर लुकसाठी तुम्ही गोल्डन, सिल्वर अशा ब्लाउजची निवड करू शकता। पिंक आणि ग्रीन हे एक फेस्टिव्ह आणि ट्रेडिशनल कॉम्बिनेशन आहे। तसेच काहीतरी युनिक करायचं असेल तर तुम्ही जो लेमन येलो कलर असतो तो पिंकसोबत पॅरअप करू शकता। तसेच जांभळा कलर आहे आणि तो सुद्धा पिंक कलरच्या साडीबरोबर खूप उठावदार सुंदर दिसतो। मोरपंखी कलर घालून तुम्ही एक डिझायनर लुक क्रिएट करू शकता। साडी तुमची अगदी सिंपल असली तरी तुम्ही त्यावरती एखादा कॉन्ट्रास्टमधला डिझायनर ब्लाउज घाला, तुमचा सगळा लुकच बदलून जाईल। आणि तुम्हाला त्याच साडीवरचा ब्लाउज घालायची गरज नाही आहे, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही साडीवरचा ब्लाउज पिंक कलरच्या साडीवरती ट्राय करून बघू शकता। पुढे दसरा, दिवाळी आणि लग्न समारंभ आहेत, तर अशा इव्हेंटसाठी तुम्ही नक्कीच पिंक कलरची साडी घेणार असाल तर त्यावरती तुम्हाला कॉन्ट्रास्ट रंगाचाच ब्लाउज घातला पाहिजे। आणि पिंक कलरबरोबर तुम्ही व्हाईट घालू शकता, ब्राऊन आहे, ब्ल्यू आहे, तसेच रेडचं देखील कॉम्बिनेशन खूप छान दिसते। तर या व्हिडिओमधून तुम्ही इन्स्पिरेशन घ्या आणि तसा लुक ट्राय करा। जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूयात आपण नवीन अशाच डिझाईनसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।